मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगोला दौऱ्यात पंतप्रधान आवास घरकुल योजना लाभार्थी विठ्ठल मनगिरी भांडगे यांचे घरकुल प्रगतीपथावर असल्याची पाहणी केली। यानंतर पांडुरंग दशरथ बाबर यांच्या शेतातील कंपार्टमेंट बिल्डिंगची लालासो दिगंबर बाबर यांच्या विहिरीची पुनर्भरण कामाची पाहणी करून जलसंधारण कामाची माहिती घेतली। तसेच डोंगरगावातील हरिभाऊ खंडागळे यांनी बांधलेल्या 30 लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्याची पाहणी केली। या दौऱ्यात मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीही घोषणा करतील अशी अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांचा ताफा आला आणि त्यांनी काम पाहिले आणि गाड्या धुळा उडवीत गेल्या अशी काहीशी परिस्थिती होती। पाण्याविषयी कोणतीही घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला। या दौऱ्यामुळे सरकारी तिजोरीवर लाखो रुपयांचा भर पडला, पण जनतेच्या हाती काहीच नाही। पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाला लाल फीत लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यापूर्वी गटविकास अधिकारी अर्चना वाघमाळे यांनी पत्रकारांसमोर सारवासारव केली। जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने कृषी अधिकारी अशोक मोरे यांचे निलंबन झाले आहे। कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्यांचा तिसरा हप्ता त्यांना दिला जातो आणि ही सगळी घरकुलाची पाहणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची पाहणी माननीय मुख्यमंत्री साहेब। चंद्रकांत ऐवळे, 7 स्टार न्यूज, सांगोला।